तिसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान। सकाळी 11 वाजेपर्यंत अवघा 18.18% मतदान। दत्ता भरणेंची मतदारांवर दादागिरी, कार्यकर्त्यांना धमकावतानाचा व्हिडिओ। रोहित पवार यांच्याकडून भरणेंचा व्हिडिओ ट्विट। बारामती मतदारसंघात पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप केल्याचा रोहित पवारांचा दावा। व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांनी केली टीका। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, सकाळपासून किरण सामंत यांचा फोन बंद। किरण सामंत निवडणूक लढण्यास होते इच्छुक। माढ्यामध्ये आचारसंहिता भंग, मतदान केंद्रामध्ये मोबाईल कॅमेऱ्याचा वापर, विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश। मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरणार, पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शोचं भाजपकडून नियोजन। पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, अहमदाबादमधील निशान विद्यालय केंद्रामध्ये केलं मतदान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गांधीनगरमध्ये बजावला मतदानाचा हक्क, गांधीनगरमध्ये अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे सोनल रमणभाई पटेल अशी लढत। भाजप उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी मैदानात, पंकजा मुंडे आणि सुजय विखे पाटलांचा करणार प्रचार। ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क, रेवदंडा इथल्या मतदान केंद्रावर कुटुंबियांसह केलं मतदान। माढा मतदारसंघात भाजपनं 35 कोटी रुपयांच्या बनावट नोटा वाटल्या, उत्तम जानकरांचा आरोप। बनावट नोटा वाटपाची चौकशी करा, जानकरांची मागणी। राज ठाकरेंची 10 मे रोजी पुण्यात प्रचार सभा, मुरलीधर मोहाळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, भाजपकडून जोरदार तयारी सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असदुद्दीन ओवैसी, सुषमा अंधारे आणि अंजली आंबेडकर यांच्या सभा। पंढरपूरच्या उमरडमध्ये ग्रामस्थांचा मतदान केंद्रावर ठिय्या, मतदार यादीमध्ये नावासमोर मयत दाखवल्यानं उमरडमधील ग्रामस्थ आक्रमक। चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवारांना निवडणूक आयोगाची नोटीस, भाषण करताना आश्वासन न देण्याचे निवडणूक आयोगाचे आहेत आदेश। हेमंत गोडसे, राजाभाऊ वासे, शांतिगिरी महाराजांना नोटीस, सोशल मीडियावरील प्रचार थांबवण्याची नोटीस। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल, शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपकडून तक्रार दाखल। पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळल्यानं नोटीस, 48 तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश। लातूर जिल्ह्यातील सोनेगाव, सांगवी परिसरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, लातूर नांदेड हायवेवर कट पॉइंट करण्याच्या मागणीसाठी टाकला बहिष्कार। यामिनी जाधवांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली राज ठाकरेंची भेट, यामिनी जाधव दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार। छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा आणि देवळाई परिसरामध्ये पाणी टंचाई, परिसरात टँकरची संख्या वाढली, दरही वाढले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।